मी अविनाश कमलाकर पुराणिक 36 वर्ष शालेय शिक्षणामध्ये अध्यापन केलं. निवृत्तीनंतर 12 वर्ष गणित क्लासेस घेतले. मला तुमच्या 1996च्या विद्यार्थ्यांच्याकडून विशेषतः विदुला कुलकर्णी हिच्याकडनं मला विदुला दिवेकर हिच्याकडून मला सांगण्यात आलं की तुम्ही सर्वजण एकत्रित येणार आहात आणि ही गोष्ट म्हणजे हे गेट टुगेदर तुम्ही करताय, मला खूप आनंद झाला. कारण अशा वेळी तुम्ही सर्वजण एकत्रित येणार आहात आणि तुमचं बालपणीचं जीवन हे तुम्हाला पुन्हा जगता येणार आहे, या दृष्टीनं मला खूप आनंद होतोय. विशेषतः या कार्यक्रमाच्या वेळी तुम्ही खूप धमाल मजा मस्ती करा, खूप तुमचं जीवन जे आहे बालपणीचं ते अनुभवण्याचा प्रयत्न करा असं मला वाटतंय. या निमित्तानं मला आणखीन एक गोष्ट असं सांगायची आहे की जेव्हा आपण अरे तुरे किंवा टोपण नावानं जेव्हा एकमेकांशी बोलतो त्यावेळी ते अधिक प्रेमाचं वाटतं. त्या संदर्भातली एक गोष्ट थोडीशी मी तुम्हाला सांगावीशी मला वाटते की राम आणि श्याम हे दोन बालमित्र असतात. याच्यामध्ये श्याम हा खूप मोठा शिकून ऑफिसर होतो आणि राम तेवढा काही शिकलेला नसतो, त्याचं काम त्या श्यामकडे असतं. तर तो त्या ऑफिसमध्ये जातो आणि त्याला म्हणतो की माझं तुझ्याकडे काम आहे, तेवढं तू करतोस का श्यामराव साहेब, असं त्याला म्हणतो. त्याला तो नाही म्हणतो, तुझं काम मी करणार नाही. काय झालं ते 5-6 वेळा तो त्याला अर्ज करतो की माझं काम कर, तो नाही म्हणतो. मग शेवटी तो त्याला म्हणतो श्याम्या गेला सोडत, नाही काम केलंस तरी मला चालेल. असं म्हटल्यानंतर तो त्याला म्हणतो की तुझं ते काम आण, मी लगेच करून देतो. म्हणजे अरे तुरे म्हणण्यामध्ये किती प्रेम असतं हे यावरनं लक्षात येऊ शकेल. मला तुम्हाला या निमित्तानं आणखी एक सांगायचं आहे की तुमची जी मुलं आहेत त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देण्याची खूप गरज आहे. त्यांच्या आवडत्या क्षेत्रामध्ये त्याला करिअर करण्याची संधी तुम्ही प्राप्त करून दिली पाहिजे. मला वाटते की त्यांच्यावर तुमचा कोणताही दबाव तुम्ही टाकू नये. त्याला मुक्तपणे जास्तीत जास्त प्रयत्न करता येतील असं तुम्ही वागणं आवश्यक आहे. मला दुसरं एक असं वाटतंय की व्यायाम हा अतिशय महत्त्वाचा आहे. मी लहानपणापासून व्यायाम करत आलो, आजही मी सध्या व्यायाम करतो. विशेषतः पोहणं, डबल बार यासारख्या व्यायामामध्ये मी भरपूर प्रगती केलेली आहे किंवा भरपूर मी ते करतोय. तुम्ही व्यायाम केला पाहिजे, कारण आजकाल मी बघतो की व्यायामाकडं बऱ्याच जणांचं दुर्लक्ष होतं. तुमचंही दुर्लक्ष होत असण्याची शक्यता आहे. बऱ्याच जणांची फोटो वगैरे वाढलेली असतात, हे काही योग्य नाही आहे. अशा दृष्टीनं तुम्ही व्यायाम करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही व्यायाम हा आजही केला पाहिजे असं मला वाटतंय. दुसरं एक मला आवर्जून सांगायचं आहे ते म्हणजे तुमचे आईवडील. आईवडील यांना देवाचं स्थान खरं म्हणजे दिलेलं आहे. मातृदेवो भव पितृदेवो भव असं आपण म्हणतो फक्त, परंतु प्रत्यक्षात आपण आईवडिलांशी कसे वागतो याच्यावरती बरंचसं अवलंबून आहे. व आईवडिलांचा जो आयुष्याचा उत्तरार्ध आहे तो आनंददायक सुखदायक असा व्हायला पाहिजे, असं प्रयत्न तुम्ही करण्याची जरूर आहे किंवा गरज आहे असं मला वाटतंय. आईवडिलांच्यासाठी तुम्ही थोडा वेळ हा दिला पाहिजे. त्यांच्याजवळ बसून तुमच्या सुखदुःखाच्या गोष्टी तुम्ही शेअर केल्या पाहिजेत असं मला वाटतंय. न होऊन त्यांना वृद्धाश्रमाकडे त्यांची पावलं वळतील असं होता कामा नये असं मला वाटतंय. मला असं वाटतं की तुम्ही तुमची जी ध्येय आहेत ती ध्येय मोठी असली पाहिजेत आणि ती ध्येय गाठण्यासाठी तुम्ही आटोकाट प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतंय. तसंच तुम्ही एखादा छंद जो आहे तो या वयातच जोपासला पाहिजे, कारण हा छंद तुम्हाला निवृत्तीनंतरच्या काळामध्ये जास्तीत जास्त उपयोगी पडू शकतो. मी सुद्धा हार्मोनियम वादन हे केवळ गंमत म्हणून थोडंफार वाजवत होतो. आता मला निवृत्तीनंतर हे जाणवतंय की हार्मोनियम वादनामुळं माझं स्वतःचं मनोरंजन होतंच, पण त्याबरोबर मी इतरांचं मनोरंजन थोडंफार करू शकतो याचा मला आनंद होतोय. तसं तुम्ही सुद्धा छंद जोपासा, म्हणजे तुम्हाला निवृत्तीच्या नंतर जो काही वेळ घालवणं हा प्रश्न आहे तो तुमच्यासमोर तुम्हाला भेडसावणार नाही. दुसरं एक मला सांगायचं आहे की
आयुष्यामध्ये जास्तीत जास्त यशस्वी होण्याचा प्रयत्न तुम्ही सर्वांनी करावं. सर्वांनी सुखी आणि आनंदी राहावं असं मला वाटतंय. एवढं सांगून मी थांबतो.